Hello friends, I am Dattatreya Veer sir. Please subscribe my channel Dattatreya Veer sir English Learning Channel and press the bell icon. The fun they had, 9th class lesson, detailed explanation in Marathi. Let's study the excellent lesson, the fun they had. The fun they had. त्यांनी मजेत घालवलेला वेळ. The fun they had. Margie even wrote about it that night in her diary. On the page he date 17 May 2157. She wrote, today Tommy found a real book. मार्गीनं लिहिलं 17 मे 2157 ला, आज टॉमीला खरे खुरे पुस्तक सापडले, असं तिनं त्याच्या रोजनिशीमध्ये नोंद केली. इट वॉज अ व्हेरी ओल्ड बुक. ते एक जुनं पुस्तक होतं. मार्गीज ग्रँडफादर वन्स सेड दॅट when he was a little boy, his grandfather told him that there was a time when all stories were printed on a paper. मार्गीच्या आजोबाने एकदा सांगितलं होतं की पूर्वी पुस्तकाशी छापलेली असायची आणि ते खूप छान पद्धतीने मांडलेली असायची. They turned the pages which were yellow and crinkly, and it was awfully funny to read words that stood still instead of moving the way they were supposed to. पुस्तकांची पानाशी पलटावं लागायची. ते पानं पिवळी झालेली, चुरगळलेली, आणि ते खूप मजेशीर असायचं. पुस्तक वाचणं ही खूप मजेशीर गोष्ट होती आणि ते आनंददायी पण होतं. Screen, on a screen, you know, and when they turn back to the pages before, it was the same words on it that it had been when they read it the first time. पण आज टेलिबुक्सवर मात्र पुस्तकं तशी वेगळ्या पद्धतीनं आपल्याला फेकून देता येत नाहीत. टॉमी म्हणतो की ते पुस्तक मात्र Gee, said Tommy, what a waste you are. Through the book, you just throw it away. I guess our television screen must have had a million on it, and it's good for plenty more. I wouldn't throw it away. टॉमी म्हणतो की पुस्तके फेकून दिली जात असतील मग त्यावेळेस. आम्ही तर म्हणजे कुठली पुस्तकं, टेलिबुक्स आम्ही मात्र फेकून दिली जात नाही. त्याच्यावर लाखो पुस्तकं आहेत, हजारो पुस्तकं आहेत, पण आम्ही ती संग्रह करून ठेवतो. पण ते प्रिंट केलेली पुस्तकं फेकून दिली जात असतील. आणि ते काय पानं उलटायचं, ओळी वाचायच्या, हे कसं असं त्यांनी घालवलेला मजेत वेळ. सेम विथ माइन, सेड मार्गी. हे माझ्याशी सेम सारखंच आहे. She was 11 and I had seen as many telebooks as Tommy had. मी 11 वर्षाची आहे आणि त्याच्याकडे मात्र अनेक टेलिबुक्स आहेत. He had 33. 11 वर्षाची आहे. She said, where did you find it? तू कुठं तुला सापडली सगळं? हे पुस्तक कुठं सापडलं? In my house. He pointed with looking because he was busy reading in the attic. तो त्या माळ्यावर वाचण्यात मग्न होता खोलीमध्ये. त्याला ते पुस्तक वरती माळ्यावर सापडलं. व्हॉट्स इट अबाउट? ते कशाविषयी पुस्तक आहे? नवीन एक पुस्तक त्याला सापडलं आजोबांचं. ते शाळेविषयी. मार्गीला शाळा मात्र आवडत नाहीये. मार्गी वॉज स्कॉर्नफुल. स्कूल, व्हॉट्स देअर राईट अबाउट स्कूल? आय हेट स्कूल. नको, मला शाळेबद्दल काही वाचायचं नाहीये. मला शाळेचा तिरस्कार वाटतो. मार्गी always hated school, but now she hated it more than ever. तिला आता तर खूपच तिरस्कार वाटत आहे शाळेबद्दल. The mechanical teacher had been giving her test after test in geography, and she had been doing worse and worse until her mother had shaken her head, sorrowful and sent for the country inspector.
तो जो मेकॅनिकल टीचर आहे शाळेमध्ये, म्हणजे तो शाळेमध्ये येईल, तो परत 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 भूगोलाविषयी देतो आणि बौद्धिक क्षमता तपासतो आणि मार्क्स कमी पडले की तो काउंटी इन्स्पेक्टर कडे पाठवतो. ही वॉज राऊंड लिटल मॅन विथ रेड फेस. तो एक मोठा छोटा बुटका असणारा आणि लाल चेहरा असणारा. whole box of tools with dials and voice smiled. It Margie had gave her an apple. त्याने एक मार्गीला एक सफरचंद दिला. They took the teacher apart. Margie had hoped he would know how to put it together again, but he knew how all right. And after an hour, तिला असं वाटलं की सफरचंद जो कापलेला आहे तो जोडायचा असेल ते तर अगदी सोपंच आहे असं तिला वाटलं. So there it was again, large and black and ugly, with a big screen on which all the lessons were shown and the questions were asked. परत परत स्क्रीनवरचा जो टीचर आहे परत परत प्रश्न विचारणार, परत परत उत्तर द्यायची, ते खूपच वाईट आहे. दॅट वॉजंट सो बॅड. ते काही वाईट नाहीये, पण ते कंटाळवाणं आहे. द पार्ट मार्गी हेटेड मोस्ट वॉज द स्लॉट वेअर सी हॅड टू पुट होमवर्क अँड टेस्ट पेपर्स. परत परत गृहपाठ आणि परत परत तेच टेस्ट घेणं, चाचणी घेणं तिला काही आवडत नाही. She always had to write them out in punch code. म्हणजेच पंचकोड सांकेतिक लिपीमध्ये ते लिहायचं, परत परत तपासायचं, ते मात्र तिला आवडत नाही. She always had to write them out in a punch code. They had made her learn when she was 6 years old. ती 6 वर्षाची असतानाच तिला सांकेतिक भाषा शिकवली जायची. And the mechanical teacher calculated the marks it in no time. तो जो यंत्रवत असणारा शिक्षक मात्र त्याची गुण तपासले जायचे. The inspector had smiled. He was finished and patted Margie's head. He said to her mother, "It's not the little girls for Miss Jones, I think." Geography sector was geared little too quick. Geography sector बद्दल ती थोडीशी क्विक आहे. Those things happen sometimes. I have showed it up to an average 10 years level. 10 वर्षाच्या त्या वयाप्रमाणे ती छान करते. Actually, the overall pattern of her progress is quick, satisfactory. अगदी समाधानकारक तिचं सगळं अभ्यास आहे. And he patted Margie's head again. तिच्या डोक्याला तो थापडतो. कारण ती छान आहे. इन्स्पेक्टर वयानुसार शिक्षण दिलं जायचं. Margie was disappointed. तिला मात्र निराशा यायची. She had been hoping they would take the teacher away together. Altogether, they had once taken Tommy's teacher away for nearly a month because the history sector and blanked and completely. एक महिनाभर तो इतिहासाबद्दल तो सांगत असायचा, ते मात्र तिला आवडत नव्हतं. So she said to Tommy, "Why would anyone write about school?" का शाळेबद्दल लिहावं? मला तर शाळा आवडत नाहीये ना. Tommy looked at her with her superior eyes because it is not our kind of school. Stupid. हे काही आपल्या शाळेसारखी नाही. आता आपली शाळा मेकॅनिकल टीचरची शाळा आहे, पण पूर्वीची शाळा काही अशी नव्हती. This is the old kind of school. ती जुन्या पद्धतीची जुनी शाळा आहे, आजोबांची शाळा. That hundred of years ago, ती शेकडो वर्षापूर्वी, शेकडो आणि शेकडो वर्षापूर्वीची ती शाळा आहे. He added, laughing, pronouncing the word carefully. Centuries ago. खूप वर्षापूर्वीची. Margie was hurt. Well, okay. I don't know what kind of school they had all that time ago. म्हणजे पुस्तकामध्ये जे वर्णन केले ते मला माहित नाहीये. She read the book over his shoulder for a while, then said, "Anyway, they had a teacher." ज्यावेळेस तिनं ते पुस्तक वाचलं आणि तिच्या लक्षात आले की त्या काळामध्ये शिक्षक होते, माणूस होते शिक्षक. हे मेकॅनिकल टीचर वेगळं. शुअर, दे हॅड अ टीचर. तिथं शिक्षक होते. बट इट वॉजंट अ रेग्युलर टीचर, इट वॉज अ मॅन. हे काही आपल्यासारखे मेकॅनिकल टीचर किंवा रेग्युलर टीचर नव्हते, ते माणूस होते. अ मॅन. हाऊ कुड अ मॅन बी अ टीचर? म्हणजे एक माणूस शिक्षक कसा असू शकेल? Well, he just told the boys and girls things and gave them homework and asked them questions. म्हणजेच एकाच इमारतीमध्ये सर्व मुलं एकत्र यायची वयानुसार, तिथं गृहपाठ, प्रश्न उत्तर सोडवायची. A man isn't smart enough.
Sure, he is my father knows as much as my teacher. माझे वडील पण लक्ष द्यायचे आणि त्या ठिकाणी एकत्र बसून आम्हाला अभ्यास करावा लागायचा. एकमेकांच्या अडचणी सोडवल्या जायच्या. खरंच माणूस असणारी ती शाळा होती. He knows almost as much as Betcha. Margie wasn't prepared to dispute that. She said, I wouldn't want a strange man in my house to teach me. नको नको, मला असा परका माणूस आमच्या घरी आलेला मला चालणार नाहीये. ओके, स्क्रीनवरला ठीक आहे, पण असा परका माणूस आलेला आम्हाला चालणार नाही. टॉमी स्क्रेम्ड विथ लॉचर. तो हसायला लागला मोठ्या मोठ्यानं. यू डोंट नो मच मार्गी. तुला अजून काही कळत नाही मार्गी. द टीचर डिडंट लिव्ह इन द हाऊस. ते काही घरात राहण्यासाठी टीचर नव्हते. दे हॅड अ स्पेशल बिल्डिंग अँड ऑल द किड्स वेंट देअर. अगं ती शाळा कशी होती? एक इमारत होती आणि त्या इमारतीमध्ये सर्व एक वयाची मुलं एका वर्गात असायची. And all the kids learn the same thing. सर्व मुलं एकसारखं शिकायची. अनेक गोष्टी एकाच छताखाली. शुअर, इफ दे वेअर द सेम एज, एकाच वयाची मुलं एकत्र बसलेली. But my father says a teacher has to be adjusted to fit the mind of each boy and girl he teaches, and that each kid has to be taught differently. तो माणूस असणारा तो शिक्षक काय करायचा? प्रत्येक विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायचा आणि त्याच्या वयानुसार, त्याच्या आवडीनुसार, त्याच्या कलेनुसार तो शिकवायचा. जस्ट द सेम थिंग डिडंट डू इट दॅट वे देन. म्हणजेच बघा किती सुंदर असेल ती शाळा. इफ यू डोंट लाईक इट, यू डोंट हॅव टू रीड द बुक्स. तुम्हाला आवडत नसेल पुस्तक वाचायचं तर द्या. विषय वेगवेगळे असतील. आय डिडंट से आय डिडंट लाईक इट, मार्गी से. मला ते आवडणार नाही, मला ते जमणार नाहीये. एकाच वेळेच्या आणि एकाच ठिकाणी असणारी मुले. सी वॉन्टेड टू रीड अबाउट दोज फनी स्कूल्स. त्या शाळा वाचायला आवडेल, त्या शाळाची माहिती घ्यायला आवडेल. दे वेरंट इवन हाफ फिनिश्ड when Margie's mother called Margie's school. Margie looked up, not at Mama. Now said Mr. Jones, Mrs. Jones, and it probably time for Tommy's too. And say mechanical teacher, screen teachers मात्र खूप वेगळं असतं. Margie and Tommy, can I read the book some more with you after school? आम्ही ते वाचू शकतो का पुस्तक? नक्कीच. Maybe, he said. None count. He walked away, whistling the dusty old book tucked beneath his arm. त्यानं ते पुस्तक आपलं काखेत मारलं आणि तो पुस्तक घेऊन गेला वाचायला. मार्गी went into the school room. ती शाळेच्या खोलीत गेली. It was right next to her bedroom, and the mechanical teacher was on the waiting for her. It was always on the side. तो कृत्रिम शिक्षक, मेकॅनिकल टीचर, त्याच्याकडून अभ्यास करून घेणारा, पूर्वीचा माणूस असणारा शिक्षक आणि आताचा हा शिक्षक, त्याबद्दल ती तुलनात्मक पाहू लागली. टाइम एव्हरी डे एक्सेप्ट सॅटर्डे अँड संडे, बिकॉज हर मदर सेड लिटल गर्ल्स लर्न बेटर इफ दे लर्न एट रेग्युलर आवर्स. शनिवार आणि रविवार सोडला तर दररोज त्यांना तो अभ्यास करावा लागायचा आणि ते शिकत होते. द स्क्रीन वॉज लीट अप अँड इट सेड. स्क्रीन चालू झाली आणि त्याच्यावर arithmetic lessons is on the addition of proper fractions. Please insert yesterday's homework in the proper slot. कालचा गृहपाठ काय होता, आज काय चालू आहे? मार्गी did so with a sigh. She was thinking about the old schools. मार्गी विचार करू लागली, पूर्वीची शाळा कशी असेल, आताची शाळा कशी आहे. पूर्वीच्या शाळेमध्ये पुस्तकं होती, दप्तर होतं, शिक्षक होते, माणूस असणारे. Margie did so with sigh. She was thinking about the old schools they had when her grandfather was a little boy. आजोबा ज्यावेळेस एक मूल होतं, आजोबा ज्यावेळेस मुलं म्हणून शाळेत जात असतील, ती शाळा कशी असेल. All the kids from the whole neighborhood came laughing and shouting. किती गोंधळ असेल, किती सगळे शेजारची मुलं शाळेत जात असतील, गोंधळ असेल आणि मज्जा असेल. The schoolyard sitting together in the school room, going home together at the end. मिळून शाळेत जाणं, शाळेतून घरी मिळून येणं, किती आनंद असेल, किती मज्जा असेल. They learned the same thing. एकच गोष्ट सगळ्यांनी शिकायची वयानुसार. So they could help one another. ते एकमेकांना मदत करत असतील. With the homework and talk about it. ते विचार करत असतील.
गृहपाठ सोडवत असतील, प्रश्न विचारत असतील आणि त्यांची सोडवणूक पण करत असतील. अँड द टीचर वेर पीपल. आणि शिक्षक हे माणूस होते. द मेकॅनिकल टीचर वॉज फ्लॅशिंग ऑन द स्क्रीन. तो मेकॅनिकल टीचरचा अभ्यास सुरू केला त्यानं. ऍड फ्रिक्शन्स 1/2, 1/4 अभ्यास सुरू झाला. Margie was thinking about how the kids must have loved it in the old days. म्हणजेच पूर्वी शाळा कशा आवडत असतील मुलांना, किती आनंद असेल तिथं. शी वॉज थिंकिंग अबाउट द फन दे हॅड. किती त्यांनी मजेत घालवलेला वेळ असेल. सर्व मुले एकसारखे शिकत असेल इमारतीमध्ये. शाळेविषयीचं ते पुस्तक किती आनंददायी असेल. गोंधळ, मस्ती, आरडाओरड सर्वजण करत असतील. एकसारख्या गोष्टी शिकत, एकत्र गृहपाठ करत. पूर्वी हे सर्वांना आवडतही होते. आयझॅक एसिमॉव्ह and how beautiful the days were there. त्यांनी मजेत घालवलेला वेळ. I think you understand well. Thank you very much for watching this video. Please like, share and subscribe my channel. Thank you very much.